नव्वद लफडे मागवले. 40% शाळेतले पोरं मोबाईलने गेले, 10% लोक शेअर मार्केटने गेले. 14 जण इथं बसले, पैसे गेले. सत्याला कधी 8 रुपये दिले नाही ना. खरे का खोट आहे मला? फुकेल तंबाखू वाळून खायची वेळ आहे लोक. त्याच्या पुढचं ऐकलं डोकं बंद होईल तुमचं. सांगू का पडतो? 100 पोरांमध्ये 93 पोरं दारू पितात. 100 पोरांमध्ये 93 पोरं दारू पितात. तुमच्या धमक असेल तर फक्त दारूवर बोलून दाखवा, नाही तुझी मर्डर झाली उद्या सकाळीचं काय. बोला, बोलून दाखवा. 100 पोरांमध्ये 93 पोरं दारू पितात. काय म्हणते? त्याचा परिणाम जर ऐकलं तुम्ही तर डोकं बंद होईल तुमचं. बाप जिवंत आहे, मुलगा गेला. मुलगा बाप केला त्याने. बायकोच्या गळ्यातले दागिने म्हणून बापाला मुलगा मोठा केला, ही त्याची चूक झाली. पर्याय मारायला तर त्याला पलटी करून घातलं, ही त्याची चूक झाली. काय तुमच्या बापाचा दोष काय मला सांगा. कापूस शिकायला गेलेला माणूस थंडी वाजली म्हणून बैल खाली खाली झोपून राहिला आणि त्याचा बरे 90 पिऊन मरतो. त्याच्या बापाची चूक काय? आई जिवंत आहे, मुलगा गेलाय. आई मुला शांती दिलाय. काय तिला पाप केलाय? 3 रंगाचे लुगडे दिसली, तिची चूक झाली. स्वतःच्या गळ्यातले दागिने मोडले तिने. 12 रुपये किलोनं कापूस घेतला आणि कालवणाला काही नव्हतं म्हणून तिने 2 भाकरीला सोडून दिवस काढले. घर गळत होत तर तिनं बरं मांडी घालून मांडीवर पोरं घेतली, पण घरात भिजू दिली नाही. या 4 वर्षामध्ये जर एखादा माणूस तरुणपणात मेला आणि त्याचं प्रेत जर आंघोळीला बाहेर काढलं तर प्रेताच्या जवळ लहानारी पोरं उड्या आणतात. उड्या काय माहिती ह्या पोरांना माझा बाप केलाय. काय माहिती ह्या पोरांना माझी आई विधवा झाली. ती पोरं आईला विचारतात, आई माझ्या बाबाला लोक का आंघोळ घालतात. काय उत्तर आहे तुमच्याकडे बोला. आणि 30 पोरं आईला विचारतात, आई माझ्या बाबाला लोक का आंघोळ घालतात. काय उत्तर आहे? ते प्रेत रस्त्याला घेऊन जाताना पोरं विचारतात, आई माझ्या बाबाला बांधून कुठे चालवलं सांग, आई सांग. ते प्रेत पेटवल्यावर पोरं विचारतात, आई पेटला ग माझा पाणी पेटला. आई म्हणते तुझा बाबा मेला नाही, तुझा बाबा देवाघरी गेलाय. पोरग पाठ करतात, सगळ्यांना सांगतं माझा बाबा देवाघरी गेलाय. शाळेतली पोरं म्हणतात तुझा बाबा देवाघरी नाही गेला, मेलाय तुझा बाबा. ते पोरग घरी येतं, आईला म्हणतं आई मेलाय माझा बाप, मेलाय. या 4 वर्षात 3रीची पोरं बापाच्या नाव्याला आहेत. या 4 वर्षात स्तनातली दूध पिणारी पोरं बापाच्या नाव्याला आहेत. आणि या 4 वर्षात पोटातली पोरं बापाच्या नाव्याला आहेत. कसायला काय देणं आणि दारुड्याला मुलगी देणं सारखीच गोष्ट आहे. इतके नालायक आवडत हे बेवड्याची, इतकी नालायक. भांडे विकून दारू पिणारे लोक आहेत महाराज. भांडे विकून लुगडे विकले ह्या नालायकांनी बायकांची लुगडे. दळायला गेला दळणं शिकलं दळण. आणि लग्न जमवणारे दलाल नीट ऐका मध्यस्थी करणारे हरामी कमिशन घेऊन लग्न जमवताना जरूर घ्या, पण नवरदेव दारू पितो हे बैठकीत सांगता. तुम्ही फुकाट लग्न जमत नाही, तिकडून 50 घेतो आणि इकडून 50 घेतो. आणि जर कीर्तनात बसलेल्या कोणाला वाटलंच महाराज दारुड्याला लईच वाईट बोललाय, त्याला परत आपल्या गावात बोलवायचं नाही. त्याला म्हणावं फक्त तुझी बहीण दारुड्याला देऊन पाय, मग करेल तुला काय भानगड आहे. 9वीला आहे मुलगी, 9वीला. हो बाकी ऐकायचं का इंद्रियाचं. ज्याचे मित्र खास त्याचा संसार खास, ज्याचे मित्र नाराय संसार संपला. जगातल्या एकाही आईचं दूध वाईट नाही आहे, एकाही बापाचे संस्कार वाईट नाही आहे. नवरा बायकोचं दारू पिऊन भांडण होत आहे, नवरा दारू पिऊन बायकोला मारतोय, हे कोणालाच माहित नाही. मित्राला माहित आहे. त्याला मित्रांनी सांगितलं म्हणजे बायको नेऊन घाल, नाही तर दुसरी कर. पण त्या पुढीचा जर फटका बसला तर तुझी खानदान जाईल, हा सल्ला मित्रांना दिला पाहिजे. मित्र दारू पितोय, त्याला मित्रांनी सांगितलं पाहिजे इकडे दारू सोड, नाही तर दुसरी सोड. सोड दुसरी काय फरक पडत नाही.
माझ्या बापाच्या दारूपायी माझी आई कामाला जाते. माझी गुजीरवाणी मुलगी आहे, वर्गात सगळ्यात हुशार आहे, 9वीला आहे, वर्गात उभी राहते. प्रयोग नाही म्हणून ती खाली मान घालते. वर्गातली पोरं तिला हसतात आणि माझ्या मुलीच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा बेंचवर पडतात. माझी मुलगी मधल्या सुट्टीत घरी येते आणि आईला सांगते, आई मला शिकायचं नाही. आई म्हणते, का बाबा आपल्याला शिकल्याशिवाय पर्याय नाही. आई मला प्रयोगही नाही आहे. आई डोंगराच्या पदरातली 50 रुपयाची नोट काढते आणि मुलीच्या हातात देते. मुलगी मूठ आवडते आणि आईला कडकडून मिठी मारते आणि पोरगी म्हणते, आई मी तुला 80% मार्क पाडून दाखील, पण माझ्या बापाच्या दारूमुळं माझ्या वर्गातली मुलं मला हसतात. ही आज मी गोष्ट सांगत नाही तुम्हाला, ही आज माझ्यासमोर कीर्तनात बसलेले 80% दारुड्यांच्या घरातलं चित्र आहे. आणि याला फक्त 4च कारण आहेत: दारू, जुगार, मोबाईलचा गैरवापर आणि आईबापांनी पोरांशी केलेले लाड. तो काम नावाचा जो नवरा आहे त्याला वासना नावाची सासू आहे आणि वासना नावाच्या सासूला डंब नावाचा